झी 24 तास एक पाऊल पुढे। हरभजनची कामगिरी पहिल्या 2 टेस्टमध्ये चांगली झाली नाही, मात्र तरी सिलेक्शन कमिटीने भज्जीला तिसऱ्या आणि चौथ्या टेस्टसाठी टीममध्ये कायम ठेवलंय। सिलेक्शन कमिटीच्या या निर्णयावर क्रिकेट चाहत्यांमध्ये मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे। सुमार कामगिरीनंतरही भज्जी टीममध्ये, भज्जीला अभय का? हरभजन सिंग भारताचा ऑफ स्पिनर। जवळपास 10 वर्ष त्यानं आपल्या फिरकीच्या तालावर प्रतिस्पर्ध्यांना नाचवलंय, मात्र आता भज्जीच्या फिरकीमधील ती जादूच हरपलीये। तरीही केवळ पूर्वपुण्याईच्या जोरावर त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजसाठी टीममध्ये संधी देण्यात आली आहे। मात्र कांगारूंविरुद्धच्या पहिल्या 2 टेस्टमध्ये भारतीय खेळपट्ट्यांवर सुद्धा हरभजन सिंगची फिरकी कमाल करू शकली नाही। 2 टेस्टमध्ये तो केवळ 5च विकेट्स घेऊ शकलाय। तरीही सिलेक्शन कमिटीची त्याच्यावर मेहर नजर असल्यानं त्याला तिसऱ्या आणि चौथ्या टेस्टसाठी टीममध्ये कायम ठेवण्यात आलंय। खरं तर युवा आणि त्याच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या स्पिनर्सने त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक सरस कामगिरी केली आहे। आर अश्विन सध्या टीम इंडियाच्या फिरकीची धुरा सांभाळतोय। 2 टेस्टमध्ये जिथे भज्जी केवळ 5च विकेट्स घेऊ शकला, तिथे आर अश्विननं तब्बल 18 विकेट्स घेतल्यात, तर युवा रवींद्र जाडेजानेही 11 विकेट्स घेत आपल्या फिरकीची जादू दाखवली आहे। अश्विन आणि जाडेजाच्या तुलनेत भज्जीची कामगिरी फारच सुमार ठरली आहे। एवढी सुमार कामगिरी असतानाही सिलेक्शन कमिटीने भज्जीचं टीममधील स्थान कायम ठेवलंय। विशेष म्हणजे भारताकडे प्रज्ञान ओझाच्या रूपात अजून एक युवा आणि टॅलेंटेड स्पिनर आहे, मात्र तरीही ओझाला प्लेइंग 11 मध्ये न खेळवता आउट ऑफ फॉर्म भज्जीला प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याचा टीम मॅनेजमेंटचा निर्णय म्हणजे एक प्रकारे युवा प्लेयर्सवर अन्यायच ठरतोय। म्हणूनच खराब कामगिरीनंतरही भज्जी टीममध्ये का, हा प्रश्न भारतीय क्रिकेट प्रेमींना पडलाय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।